नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. दिनांक 20 मार्च या दिवशी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती. 11 तारखेपासून अर्थात उद्यापासून 11 दिवसांसाठी आपण काही विशेष सेवा या कालावधीमध्ये आवर्जून करायला हव्यात. त्याचबरोबर ज्यांना दत्त महाराजांची सेवा करण्याची इच्छा आहे तर आपल्याला कोणत्या सेवा करायची आहेत, कोणत्याच विशेष कामं आपल्याला या काही दिवसांमध्ये करायची, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आणि आपण जर चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर माझ्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, 11 तारखेपासून म्हणजे उद्यापासून ते 20 तारखेपर्यंत 11 दिवसाचा कालावधी आपल्याकडे आहे. तर या काळामध्ये ज्यांना दत्त महाराजांची सेवा करण्याची इच्छा आहे तर आपण या कालावधीमध्ये गुरुचरित्राचं पारायण करू शकता. काही जणांना असं वाटतं की मध्ये अमावस्या येते, अर्थात 18 तारखेला आहे अमावस्या, तर अमावस्येच्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण आपण करू शकतो का? बघा, अमावस्येच्या दिवशी सुद्धा आपण पारायण करू शकतो, पण आपल्याला जर पारायणाची सुरुवात करायची असेल तर सुरुवात अमावस्येच्या दिवशी करू नये असं म्हटलं जातं. आपण जर पारायण करतोय आणि मध्येच अमावस्या आली तर काहीही हरकत नाही. बघा, 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण आपण या कालावधीमध्ये आवर्जून करू शकतो. पुढच्या महिन्यामध्ये अर्थात एप्रिल महिन्यामध्ये श्री स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह असतो. सप्ताहामध्ये तर आपण पारायण करतोच, पण यावेळेस ज्यांना शक्य आहे त्यांनी या 11 दिवसांमध्ये गुरुचरित्राचं पारायण आवर्जून करायला पाहिजे. काही वेळेस स्त्रिया म्हणतात की आपण या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात पारायण करू, तर अडचणी ज्या आहेत त्या अडचणी आपल्याला सांगून येत नाही. त्यामुळे ज्यांना शक्य आहे आता पारायण करणं त्यांनी आताही करा आणि पुढच्या महिन्यात सुद्धा करा. गुरुचरित्र पारायण हे 7 दिवसांचं असतं. संपूर्ण नियम वगैरे पाळून आपल्याला अशा प्रकारचं गुरुचरित्र पारायण हे करायचं असतं. आणि ज्यांनी आतापर्यंत हे गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्यांना खूप चांगले असे अनुभव हे नक्कीच आलेले आहेत. बघा, ज्यांना जर नियम अटी वगैरे पाळून 7 दिवसाचं पारायण करणं शक्य नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र जे आहे तर ते संक्षिप्त गुरुचरित्र देखील आपण या 11 दिवसांमध्ये नक्कीच पठण करू शकतो. 11 दिवसांमध्ये आपण 11 संक्षिप्त गुरुचरित्र अर्थात रोज एक जर वाचलं तर 11 दिवसांमध्ये 11 पारायण आपले नक्कीच होऊन जातं. त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृत जे आहे तर त्याचं पारायण देखील आपण या 11 दिवसांमध्ये करू शकता. काहींना अशी प्रश्न असतो की आम्ही 11 दिवसांमध्ये 21 पारायण किंवा 51 पारायण आपण करू शकतो का? तर हो, तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही दिवसातून 2 किंवा 3 किंवा 4 जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करा आणि 11 दिवसांमध्ये 11 किंवा 21 किंवा 51 पारायण आपण नक्कीच करू शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे नामजप. तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण संकल्पयुक्त नामजप करू शकतो किंवा जेवढा जास्त शक्य होईल आपल्याकडून तेवढा जास्त नामजप आपण या 11 दिवसांमध्ये नक्कीच करू शकतो. बघा, आपण जे संकल्पयुक्त सेवा करतो त्याला काही विशेष अटी आणि नियम असतात, पण आपण जर अंदाजे सेवा केली किंवा जेवढी आपल्याकडून जास्त शक्य होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न केला तर खूप छान. त्यानंतरची अजून एक सेवा म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्राचं अनुष्ठान देखील आपण या 11 दिवसांमध्ये आवर्जून करायला पाहिजे. ज्यांना शक्य आहे त्यांनी तर या 11 दिवसांमध्ये अनुष्ठानयुक्त सेवा केली तर अतिशय उत्तम. त्यानंतरचं अजून एक स्तोत्र म्हणजे घोर कष्टोत्तरण स्तोत्र. तर या स्तोत्राचं देखील आपण संकल्पयुक्त या 11 दिवसांमध्ये पारायण अवश्य करू शकता. म्हणजे काय असतं, रोज 11 वेळा किंवा रोज 21 वेळा घोर कष्टोत्तरण स्तोत्र आपल्याला वाचायचं असतं. जसं आपण तारक मंत्र वाचतो तसं हे स्तोत्र आहे ते आपल्याला वाचायचं असतं. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जेवढ्या जास्त शक्य होईल तेवढ्या जास्त सेवा तुम्ही या 11 दिवसांमध्ये नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. अर्थातच तुम्हाला याचा खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येईल. आपल्याकडे जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक देखील या 11 दिवसांमध्ये आपण पुरुष सूक्त 16 वेळा श्री सूक्त म्हणून आपण मूर्तीचा अभिषेक ही जरूर करू शकतो. आपल्याकडे जर मूर्ती नसेल तर मी या ठिकाणी लिंक दिलेले आहेत, तर त्याच्यावरून आपण मूर्ती असेल किंवा गुरुचरित्राचं पारायण असेल त्याची लिंक. तर ज्यांच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती नाहीये किंवा गुरुचरित्राचा ग्रंथ नाहीये तर या ठिकाणी मी लिंक दिलेले आहेत, इथून आपण नक्कीच ऑर्डर करू शकता. तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीच पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला आपल्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.